वाढत्या अपघातांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या शिवशाहीमुळे एसटी महामंडळाची डोकेदुखी वाढलेली आहे आणि प्रवासी सेवेमध्ये फेल ठरलेल्या या शिवशाही बसला अखेरची घरघर लागली आहे आणि या गाड्यांची सेवा आता बंदच केली जाणार असून पुनर्बांधणी करण्यात आल्यानंतर या शिवशाही बस लालपरी अथवा हिरकणी म्हणून धावणार आहेत। आश्चर्याची गोष्ट म्हणजे महामंडळाने शिवशाहीसाठी लोकप्रिय एशियाडला इतिहास जमा केलेलं होतं। आता पहिल्या टप्प्यामध्ये 100 शिवशाही बस हिरकणी म्हणजेच एशियाड बसमध्ये रूपांतरित होणार आहेत आणि विशेष म्हणजे शिवशाही इतिहास जमा होऊन पुन्हा एशियाड उतरणार याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे अनभिज्ञ असल्याचं पाहायला मिळालं। शिवशाहीचा एशियाडमध्ये रूपांतर करण्यासंदर्भातला प्रस्ताव अद्यापही आपल्याकडे आला नसल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय आणि महामंडळाच्या ताफ्यामध्ये सध्याच्या घडीला स्वमालकीच्या 790 शिवशाही बसेस आहेत। त्यापैकी निम्म्या बस प्रवासी सेवेमध्ये असून उर्वरित बस नादुरुस्त अवस्थेत उभ्या असल्याचं पाहायला मिळत आहे।